श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा तुमच्यासमोर येत आहे. या काळात व्हिडिओ अपलोड करता आला नाही, पण या काळातही तुमचं प्रेम आणि स्वामींची कृपा माझ्यासोबत होती. आज पुन्हा एकदा स्वामींचा एक सुंदर संदेश घेऊन तुमच्यासमोर आले आहे. कदाचित हा संदेश आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यामागे स्वामींचीच इच्छा असेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि हो, इतके दिवस माझी वाट पाहत राहिलात, चॅनेलसोबत जोडलेले राहिलात, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता पुन्हा नियमितपणे स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना, तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती आणि स्वामींची कृपा सदैव राहो. भक्तांनो, चला तर मग आता शांत मन करा आणि काही क्षणासाठी आपल्या मनात असलेले सगळे विचार बाजूला ठेवा. कारण कधीकधी आपण ज्या उत्तराच्या शोधात असतो ते उत्तर आपल्याला कुठेतरी बाहेर मिळत नाही, तर स्वामींच्या संकेतातून आणि स्वामींवर ठेवलेल्या आपल्या विश्वासातून मिळतं. म्हणून आजचा हा संदेश फक्त ऐकू नका, तो मनापासून अनुभवा. कदाचित या क्षणी तुमच्या मनात एखादा प्रश्न असेल, एखाद्या व्यक्तीची आठवण असेल, एखाद्या नात्याबद्दल संभ्रम असेल किंवा तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार याची चिंता असेल. पण चिंता करू नका. जिथे तुमची शक्ती संपते तिथून स्वामींच्या कृपेची सुरुवात होते. तुम्हाला वाटत असेल की सगळं थांबलं आहे, पण कदाचित स्वामी तुमच्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. तुम्हाला वाटत असेल की एखादी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली आहे, पण त्या अंतरामागे स्वामींची काही योजना असेल. आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी शांत असतात, पण निष्क्रिय नसतात. तुमच्या प्रत्येक अश्रूंची त्यांना जाणीव आहे. तुमच्या मनातली प्रत्येक वेदना त्यांना माहीत आहे. तुम्ही कोणालाही न सांगता मनात ठेवलेली गोष्टही स्वामींपासून लपलेली नाही. म्हणून आज स्वतःला एकच सांगा, माझ्या आयुष्याची चिंता स्वामींच्या चरणी सोपवतो. जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यापर्यंत येऊ दे. जे काही घडेल ते स्वामींच्या इच्छेनेच घडेल, हा विश्वास मनात कायम राहू द्या. चला तर मग मनापासून स्वामींचं नाव घ्या आणि आता ऐका, आज स्वामी तुम्हाला नेमका कोणता संकेत देत आहेत. आजचा हा संदेश अतिशय खास आहे. जर तुमच्या मनात एखादी व्यक्ती असेल ज्याच्याशी बोलणं कमी झालं आहे, किंवा एखादी व्यक्ती अचानक तुमच्यापासून दूर गेली आहे आणि तुमच्या मनात सतत एकच प्रश्न येत आहे. जर तुमच्या मनाला वाटत असेल तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल काय वाटत आहे ते ऐकायचं असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल पूर्णपणे उदासीन झालेली नाही. कदाचित बाहेरून ती व्यक्ती शांत असेल, ती तुम्हाला काहीच दाखवत नसेल, बोलणं बंद असेल, पण तिच्या मनात तुमच्याशी संबंधित काही गोष्टींचा पुन्हा विचार सुरू झाल्याचे संकेत आहेत. पुन्हा पाहणे, समोरची व्यक्ती कदाचित तुमच्यासोबत घडलेल्या काही गोष्टी आठवत आहे. तुमच्यात काय झालं, कुठे गैरसमज झाला, कुणाची चूक होती, काय बोलायला हवं होतं पण बोललं गेलं नाही, अशा प्रश्नांचा विचार तिच्या मनात सुरू असू शकतो. कधीकधी एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, पण त्याचा अर्थ असा नसतो की तिच्या मनातून आपणही निघून गेलो आहोत. काही माणसं दूर गेल्यानंतरच आपली किंमत समजतात. आता हा पहिला संकेत ऐका. जे संपलं असं वाटत होतं त्यांचा पुन्हा एकदा विचार केला जात आहे. आजचा संकेत असं सांगत आहे, आजचा आध्यात्मिक संदेश असा घ्या, ज्याचं उत्तर तुम्हाला आज मिळत नाही. त्यासाठी स्वतःला त्रास देऊ नका. योग्य वेळ आली की सत्य स्वतःसमोर येतं. नवीन ऊर्जा, नवीन सुरुवात आणि पुन्हा काहीतरी करण्याची इच्छा. याचा अर्थ असा घेता येतो की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याशी पुन्हा संपर्क साधण्याची किंवा काहीतरी नव्याने सुरू करण्याची इच्छा निर्माण होत असू शकते. कदाचित ती व्यक्ती विचार करत असेल, पुन्हा बोलावं का, गैरसमज दूर करावा का, एकदा तरी समोरच्याशी मनापासून बोलावं का. पण लक्षात ठेवा, विचार मनात येणं आणि प्रत्यक्ष कृती करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून हा संदेश
ऐकताना स्वतःच्या मनाला खोटी आशा देऊ नका. हे कार्ड्स फक्त एक प्रतिकात्मक दिशा दाखवतात. स्वामींच्या चरणी आपली इच्छा सोपवायची. कारण कधीकधी आपण ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात परत यावं म्हणून प्रार्थना करतो, त्यापेक्षा स्वामी आपल्यासाठी काहीतरी अधिक चांगलं ठरवत असतात. समोरची व्यक्ती जर तुमच्याकडे परत येण्याचा विचार करत असेल, तरी ती व्यक्ती लगेच निर्णय घेईलच असं नाही. ती परिस्थिती पाहू शकते. तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही अजूनही तिथेच आहात का? पुन्हा तेच प्रश्न निर्माण होतील का? या नात्याला खरंच स्थिर भविष्य आहे का? अशा गोष्टींचा विचार होऊ शकतो. हळूहळू विचारपूर्वक आणि स्थिर पावलं. जर तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती परत येणार असेल, तर ती फक्त शब्दांनी नाही, तर कृतीतूनही दिसायला हवी. फक्त मला माझी आठवण येते एवढ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी तुझ्यासाठी काय बदल केला हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण पाऊल सावध आणि हळूहळू. म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल विचार सुरू असल्याचा एक प्रतिकात्मक संकेत या रीडिंगमध्ये दिसतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये अडकून राहू नका. तो असो किंवा ती असो, मला मेसेज कधी करेल, परत कधी येईल, माझ्याबद्दल काय विचार करत असेल, ह्या प्रश्नामध्ये स्वतःचं आयुष्य थांबवू नका. कारण स्वामींचा खरा आशीर्वाद म्हणजे फक्त एखादी व्यक्ती मिळणं नाही, तर योग्य व्यक्ती, योग्य वेळ आणि योग्य नातं मिळणं. जर ती व्यक्ती तुमच्या नशिबात असेल, तर परिस्थिती कितीही गुंतागुंतीची असली तरी मार्ग तयार होईल. आणि जर ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नसेल, तर स्वामी तुमचं मन त्या व्यक्तीपासून हळूहळू दूर करून तुम्हाला तुमच्यासाठी योग्य दिशेने घेऊन जातील. म्हणून आज एक काम करा, त्या व्यक्तीला मनात आठवा, पण तिच्याकडे मागणी करू नका. स्वामींना सगळं माहीत आहे. जे योग्य आहे तेच तुमच्यासाठी ठेवतील आणि योग्य नाही त्यापासून दूर करतील. कारण जेव्हा आपण प्रत्येक गोष्टी स्वतःच्या हाताने नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मन थकून जातं. पण जेव्हा आपण काही गोष्टी स्वामींच्या चरणी सोपवतो, तेव्हा मनातला शांतता मिळायला सुरुवात होते. भूतकाळाकडे पहा, पण त्यात अडकू नका. नवीन सुरुवातीसाठी मन उघडं ठेवा, पण घाई करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची किंमत कोणीतरी तुम्हाला निवडलं किंवा नाही यावर ठरत नाही. तुमची किंमत स्वामींच्या दृष्टीने आधीपासूनच आहे. कधी एखादी व्यक्ती तुमच्याकडे परत येईल, कधी एखादा मेसेज येईल, कधी एखादं नातं पुन्हा सुरू होईल. हे सगळं वेळेवर सोडा. तुमचं काम फक्त स्वतःला सावरायचं, स्वतःवर प्रेम करायचं आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. जर हा संदेश तुमच्या मनाला जुळत असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा संदेश ज्या व्यक्तीला आज ऐकण्याची गरज आहे, तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच स्वामींचे संदेश तुम्हाला ऐकायला भेटतील. श्री स्वामी समर्थ.